नमस्कार. तुम्ही पाहता थेट वार्ता. एका रात्री अचानक बातमी येते, लोकसभा बरखास्त करण्यात आली. क्षणात राजकीय वातावरण बदलतं. पक्षांच्या बैठका सुरू होतात, नेते दिल्लीला धाव घेतात आणि सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो, आता देशाचं सरकार कोण चालवणार, संसदेत काय होणार आणि पुढची लोकसभा कधी येणार. लोकसभा बरखास्त होणं म्हणजे देशात सरकार संपलं का? नाही. आणि याच ठिकाणी लोकसभा बरखास्त होणं आणि सरकार बरखास्त होणं या दोन गोष्टींमधला फरक समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. चला अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. सर्वात आधी लोकसभा बरखास्त होणं म्हणजे नेमकं काय? भारतीय संविधानाच्या कलम 83(2) नुसार लोकसभेचा सामान्य कार्यकाळ 5 वर्षाचा असतो. मात्र ती 5 वर्ष पूर्ण होण्यापूर्वी लोकसभा बरखास्त होऊ शकते. संविधानाच्या कलम 85 नुसार राष्ट्रपती लोकसभेचं विसर्जन करू शकतात. म्हणजेच लोकसभा अस्तित्वात राहत नाही आणि तिच्या जागी नवीन लोकसभा निवडण्यासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू होते. पण इथे एक महत्वाचा गैरसमज आहे. लोकसभा बरखास्त झाली म्हणजे भारतात सरकारच उरलं नाही असं नाही. मग सरकार कोण चालवतं, हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. लोकसभा बरखास्त झाल्यानंतर देशात राष्ट्रपती, प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळाची घटनात्मक व्यवस्था अचानक नाहीशी होत नाही. नवीन सरकार स्थापन होईपर्यंत विद्यमान सरकार कारभार सांभाळत राहतं. निवडणुकीच्या काळात हे सरकार अनेकदा काळजीवाहू सरकार म्हणून काम करतं. त्याचा मुख्य उद्देश असतो देशाचा दैनंदिन कारभार सुरळीत ठेवणे आणि नव्या सरकारकडे सत्ता हस्तांतरित होईपर्यंत व्यवस्था चालू ठेवणे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांमध्येही काळजीवाहू सरकारकडून दैनंदिन कारभारावर भर देण्याची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. मग संसद पूर्णपणे बंद होते का? इथे लक्षात घ्या, लोकसभा आणि राज्यसभा एकसारख्या नाहीत. राज्यसभा ही कायमस्वरूपी सभागृह आहे, तिचं विसर्जन होत नाही. दर 2 वर्षांनी जवळपास 1/3 सदस्य निवृत्त होतात, पण लोकसभा विसर्जित होऊ शकते. त्यामुळे लोकसभा बरखास्त झाल्यानंतर राज्यसभा अस्तित्वात राहते, पण लोकसभा अस्तित्वात राहत नाही. मग लोकसभेतील प्रलंबित असलेल्या विधेयकांचं काय होतं, हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. लोकसभा बरखास्त झाली की लोकसभेत प्रलंबित असलेली अनेक विधेयके लॅप्स म्हणजे संपुष्टात येतात. संविधानाच्या कलम 107(5) नुसार लोकसभेत प्रलंबित असलेलं विधेयक किंवा लोकसभेत मंजूर होऊन राज्यसभेत प्रलंबित असलेलं विधेयक लोकसभा विसर्जित झाल्यावर लॅप्स होतं. पण प्रत्येक विधेयक लॅप्स होत नाही. उदाहरणार्थ, राज्यसभेत प्रलंबित असलेलं आणि लोकसभेत अद्याप मंजूर न केलेलं विधेयक लोकसभा विसर्जित झाली तरी लॅप्स होत नाही. म्हणजेच लोकसभा बरखास्त, संसदेतील सगळी विधेयक संपली, हे पूर्णपणे बरोबर नाही. लोकसभा बरखास्त झाल्यानंतर देशाचं लक्ष जातं निवडणूक आयोगाकडे. भारतीय निवडणूक आयोगाला निवडणुका आयोजित करण्याची घटनात्मक जबाबदारी आहे. नवीन लोकसभा निवडण्यासाठी मतदारसंघांमध्ये निवडणूक प्रक्रिया राबवली जाते. यामध्ये मतदार यादी, निवडणूक कार्यक्रम, उमेदवारी अर्ज, छाननी, प्रचार, मतदान, मतमोजणी हे सर्व टप्पे आहेत आणि शेवटी निवडणुकीचा निकाल जाहीर होतो. समजा निवडणूक झाली, निकाल लागला. आता कोणत्या पक्षाला किंवा आघाडीला बहुमत मिळालं हे महत्वाचं ठरतं. नवीन लोकसभेची रचना होते. निवडणूक आयोग निवडून आलेल्या सदस्यांची अधिसूचना काढून नवीन लोकसभा गठीत करण्याची प्रक्रिया पूर्ण करतो. त्यानंतर सरकार स्थापनेचा टप्पा सुरू होतो. बहुमत असलेल्या पक्षांचा किंवा आघाडीचा नेता प्रधानमंत्री होण्यासाठी पुढे येतो. राष्ट्रपती घटनात्मक प्रक्रियेनुसार प्रधानमंत्र्यांची नियुक्ती करतात आणि त्यानंतर नवीन मंत्रिमंडळ शपथ घेतं. पण समजा कोणत्याच पक्षाला बहुमत मिळालं नाही तर इथे खरी राजकीय गणितं सुरू होतात. समजा कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही, मग प्रश्न येतो, कोण सरकार स्थापन करू शकतं? अशा परिस्थितीत बहुमताचा विश्वास मिळवू शकणाऱ्या पक्षाला किंवा आघाडीला सरकार स्थापनेची संधी मिळू शकते आणि त्यानंतर बहुमत सिद्ध करण्यासाठी लोकसभेत विश्वासदर्शक ठरावाची प्रक्रिया येऊ शकते.
म्हणजेच निवडणुकीचा निकाल लागला म्हणजे सरकार आपोआप तयार होत नाही. बहुमतांचं गणित अत्यंत महत्वाचं असतं. लोकसभा बरखास्त झाली तर नागरिकांच्या आयुष्यावर काय परिणाम होतो? सामान्य नागरिकाच्या दृष्टीने सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे देशाचा रोजचा कारभार थांबत नाही. सरकारी कार्यालय, बँका, रेल्वे, रुग्णालय, प्रशासन, पोलीस व्यवस्था आणि इतर सरकारी यंत्रणा आपापलं काम सुरू ठेवतात. देशात अचानक संविधान संपत नाही, सरकारची यंत्रणा गायब होत नाही आणि राष्ट्रपती शासन लागू होत नाही. फक्त लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर नवीन लोकसभा आणि त्यातून नवीन सरकार स्थापन होण्याची प्रक्रिया सुरू होते. एक महत्वाचा गैरसमज, लोकसभा बरखास्त झाली आणि राष्ट्रपती राजवट. अनेकदा सोशल मीडियावर दोन गोष्टी एकत्र केल्या जातात. लोकसभा बरखास्त झाली म्हणजे राष्ट्रपती राजवट. हे चुकीचं आहे. राष्ट्रपती राजवट ही राज्यांसाठी संविधानातील कलम 356 अंतर्गत येणारी वेगळी घटनात्मक व्यवस्था आहे. लोकसभा विसर्जित होणं ही त्यापेक्षा पूर्णपणे वेगळी प्रक्रिया आहे. म्हणून लोकसभा बरखास्त बरोबर राष्ट्रपती राजवट असं समीकरण मांडणं चुकीचं आहे. आणि शेवटी सर्वात महत्वाचा प्रश्न, सत्ता कोणाकडे? उत्तर सोपं आहे. लोकसभा बरखास्त झाली तरी भारतीय राज्यव्यवस्था बंद पडत नाही. विद्यमान सरकार नव्या सरकारच्या स्थापनेपर्यंत कारभार चालवतं. निवडणूक आयोग नवीन लोकसभा निवडण्यासाठी प्रक्रिया राबवतो. जनता मतदान करते. नवीन खासदार निवडले जातात. नवीन लोकसभा अस्तित्वात येते आणि बहुमत मिळणारा पक्ष किंवा आघाडीच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन होतं. म्हणजेच लोकसभा बरखास्त होणं हा लोकशाहीचा शेवट नाही, तर नव्या लोकसभेकडे जाणारा घटनात्मक मार्ग आहे. म्हणून पुढच्या वेळी तुम्ही बातमी ऐकाल लोकसभा बरखास्त झाली तेव्हा घाबरण्याची गरज नाही. एक प्रश्न मात्र नक्की विचारा, निवडणूक कधी, बहुमत कोणाचं आणि नवीन सरकार कोणाचं? कारण लोकशाहीत सत्ता एका व्यक्तीची किंवा एका पक्षाची कायमची नसते. सत्ता शेवटी मतदारांच्या निर्णयातून येते. सत्ता बदलते, चेहरे बदलतात, पण लोकशाहीचा प्रवास थांबत नाही. मतपेटीतून जनता सांगते. देशाची दिशा कुठे वळायची ते ठरतं. तिथेच खरी लोकशाही दिसते. तुम्ही पाहत होता थेट वार्ता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि थेट वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा.